15 वर्षात काय कामं केली म्हणून माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर सडकून टीका करणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी आज अचानक आपली भाषा बदलली आहे. ही एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. परंतु लाड यांच्या विरोधात कायम आक्रमक राहिलेले थोरवे यांची भाषा अचानक बदलली का, त्याला काय कारण असू शकतं म्हणून प्रश्न उपस्थित केला जातोय. माजी आमदार सुरेश लाड यांनी सत्तेत आल्यानंतर 15 वर्षात काय कामं केली म्हणून कर्जत खालापूर विधानसभेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी सडकून टीका करत प्रश्न उपस्थित केला होता. मागील असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत आपण पाहिलं की फक्त त्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी घ्यायचं काम केलं, परंतु आतापर्यंत 15 वर्षात कोणतंही काम पूर्ण करता आलेलं नव्हतं. हे या मतदारसंघाचं दुर्दैव होतं. आणि याच टीकेनंतर राष्ट्रवादीत खऱ्या अर्थानं 2 गट असल्याचं समोर आलं. एक सुधाकर घारे गट तर दुसरीकडे सुरेश लाड यांचा गट. आणि येथूनच लाड आणि घारे यांच्यातील संघर्ष देखील वाढला. लाड यांनी त्यांच्या भाषा शैलीत थोरवेंना होऊ द्या चर्चा या बॅनर खाली भर कर्जतच्या टिळक चौकात आव्हान केलं. परंतु आपल्याच पक्षातील नेत्यांनी आपल्या बाजूनं बोलणं टाळलं हे कुठेतरी लाडांना खटकलं, हेही सत्य. राष्ट्रवादीच्या नेत्या पालकमंत्री अदिती तटकरेंवर थोरवेंनी केलेल्या टीकेला घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र झाला. 15 वर्षे आम्ही काहीच काम केलं नाही आणि आपल्यात कोणी काहीच बोललं नाही. खूप वाईट. आज घारे लाड वेगळे झालेत आणि त्यांच्यातील संघर्ष ही टोकाला पोहोचलाय असं चित्र आहे. सध्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात थोरवेंना प्रतिस्पर्धी आणि तगडे आव्हान म्हणून सुधाकर घारे हे एकमेव उमेदवार असणार म्हणून चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीत झालेल्या 2 गटामुळे घारे यांना थोरवेंचे देखील तगडे आव्हान समोर आहे. तर आता दुसरीकडे पाहायला गेलं तर लाड यांनाही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची म्हणून लढावी लागणार आहे. परंतु आपल्या पक्षातीलच कार्यकर्ता म्हणून ज्याला मोठं केलं, आज तोच आपल्या विरोधात जाऊन विधानसभा निवडणूक लढवणार म्हणून पुढे येत असल्यानं लाड आणि घारे यांच्या संघर्षात मतांची विभागणी होणार आहे. खरं तर शिवसेना राष्ट्रवादी या 2 राष्ट्रीय राजकीय पक्षात विभागणी झाली आहे. या अगोदर शिवसेनेत 2 गटाचा फायदा सुरेश लाड यांनाच मिळाला. परंतु सध्याची परिस्थिती बदलली आहे. आमदार महेंद्र थोरवे हे राष्ट्रवादीत पडलेल्या लाड आणि घारे या दोघांच्या दरीचा फायदा उचलू शकतात आणि निवडणूक लढण्यास सोपी असल्याचा कयास देखील आमदार महेंद्र थोरवेंनी लावला असावा म्हणून बोललं जातंय. आणि म्हणूनच एकेकाळी लाड यांच्यावर सडकून टीका करणारे थोरवे यांनी अचानक लाड यांची बाजू सावरून धरण्यास सुरुवात केली आहे. ते एका व्हिडिओतून देखील समोर आलंय. सुरेश भाऊने सुद्धा चांगलं काम याच्या अगोदर सुद्धा या तालुक्यासाठी केलेलं आहे. लाड आणि घारे यांच्यातील संघर्ष वाढावा आणि आपल्याला याचा राजकीय लाभ घेता यावा म्हणून ही खेळी तर थोरवेंनी खेळण्यास सुरुवात केली नाही ना, अशी मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे थोरवेंची लाडांबाबत भाषा बदलली का आणि ही भाषा बदलली असली तरी त्याचा फायदा आणि इशारा कुणाला हा देखील प्रश्न. पण जर का हे दोघं जण एकत्र आले तर मतदारसंघातील राजकारणही बदलू शकतं. सुरेश लाड यांना मानणारा मोठा वर्ग कर्जत खालापूरमध्ये आजही त्यांच्या मागे ठाम उभा आहे. परंतु निवडणुकीपूर्वी अजून पुलाखालून बरंच पाणी वाहणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात एक से बडकर एक धुरंधर उमेदवार उभे असणार आहेत. त्यामुळे एवढ्यात तरी काही अनुमान लावणं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला सोपं नसणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.